हा बाई, काय म्हणता? मनोहर, काय काय साठी आणलंय एवढं मोठं सामान? हे काची धावपळ चालू आहे? धावपळ काची हो बाई? मी काय नाही, घरी फोन लावता. बाबाला म्हणलं मी अजून 1-2 दिवस राहतो म्हणून. बाबा आणि सुषमा येऊन राहिले ना, तर त्याला म्हटलं या म्हटलं तुम्ही, तर तेच लावला फोन. असं का? वहिनी येऊन राहिला का? मग भेटीले का काय या म्हणा ना. मग काय तर माय बाबाला घेऊन या म्हणा. फार चांगलं. किती झाले बाबा आले नाही सांग. असं काय हो का रे? बाबा येऊन राहिले नाही, वहिनी माय जगन येईन नाही. फार चांगलं. बरं, मला वाटतच जात जाय वहिनीला भरा म्हणून या. बरं झालं. पण बरं मला हे सांग की एवढं मोठं सामान तो जवायला आणलं पाहिले? तो जवायचं मला काही समजत नाही. मनोहर, तुला खरं सांगतो, हे पाय, नाही तर किराणा सरला ना तर घरात म्हणा लागते अण्णा साखऱ्या झाला, तेल झालं अण्णा. तो 2-2, 3-3 दिवस काय 8-8 दिवस आणत नाहीत. मारी काम पण नाही, पैसेच नाही. थांब जराशी घे भागून. आता सांग एवढा मोठा बद किराणा आणला, तुझी काही गाव पंकत आहे? बाई मग आणला तर आणला नाही तरी बी तू रागवतो. आणला तरी बी म्हणतो काय नाही आणला. तो आता मला काही कळतच नाही. आणला तर साजरा निष्ठूस करून हे ते करून भरून ठेवडा बाई. मग भरतो ना, निष्ठूस करून भरतोच एका परी. मान तर घेतले लागे भरायले. पण म्हणलं एवढं मोठं कासाठी आणला सांगा. काय काम आहे का पैसा खर्च करून ठेवायचं? गुत्ते ना उगाच पैसा. 2 महिन्याचा किराणा, 4 महिन्याचा किराणा तुम्ही एकखट्टा आणला, तेवढा पैसा गुतत नाही का? दर महिन्यावारी आणला जाते ना. बाई आणला तर आणू दे बरं, डोकं नको खाऊ. जाय तो काम कर काही. मी काय काम करू बापा? मला कोण काम करू देते? वरती बसतो ती बसच आहे. सांगते नाहीत मला घरात काय चालू आहे. तो मायनं भांडे घासायला काढले ना. आता का दिवाळी आहे का? भांडे घासून राहिली. घासले होते म्हटलं दिवाळीला, मत झाले तरी वदरलं ते सगळं साफसफाई करून राहिले. जशी काही पाहुणे येतात माघारी, ते काही बोलत नाही, काही सांगत नाही. तू बी काय माय तुमचं काय चालू आहे? जदे वहिनी येतात ना, बाबा येतात. बरं झालं. हो हो हो, येतात ते. चल मी चाललो, मला काम आहे. कुठे चालला? बापून मी चाललो, आम्हाला काम आहे, येतो आम्ही. काय याचं बाप्पूचं याचं काय खिचडी शिजून राहिली? मला काही समजून नाही राहिलं. बाईली विचारायला लागते. बाई मगा काहीतरी सांगू राहिली ती मुली. तर लागे पिंकी आली पोय धावतून. हाय आला लागे करत. काहीतरी सांगून राहिली ती. काय चालू आहे? पण जाऊ दे, माय बाबा येतात. किती दिवस झाले बाबाला म्हटलं या, तर आले नाही. आता लागे मला येऊन राहिले सांग. जाऊ दे, माय येऊन राहिले ना. चाल बाई, बरं झालं. आता मायले म्हणतो ना बाबा येऊन राहिले ना, तर बाबाला राहायलाच लावतो. आपच वहिनी हा चालला जाईल. लेकराच्या शाळा पडतात हे होतात, पण बाबाला म्हणतो रा म्हणतो. ना घरी का राहू नये का तुम्हाला? रा म्हणतो आता. बापरे, बेसिंग आज घासलंच नाही. काली घासलं नाही. मला 2-3 दिवस झाले घासलं नाही. कसं झालं मोहिनी ताई? बेसिंग घासलं नाही तुम्ही हो ना? जाऊ दे, मलाच घासावं लागेल. हे भांडे घासले की घासावं. 2 दिवस झाले मोहिनी ताईनेच भांडे घासले, आणि मोहिनी ताईने बेसिंग घासलंच नाही. भांडे घासल्यानंतर लगेच बेसिंग घासलं ना तर खराब होत नाही. तर कसं होते चिकट चिकट. मला घासावं लागेल. गरम पाणी टाकते थोडंसं आणि घासते. अरे रश्मी, आले आता रश्मी करत. काहीतरी चहा कॉफी काहीतरी खायला लागत असेल, नाही तर काहीतरी सामान लागत असेल की हे कुठं आहे माझं, ते कुठं आहे माझं. तेव्हाच रश्मी आठवते त्यांना. मी बोलतच नाही. ए रश्मी वहिनी, कुठे आहे आमची लाडकी एकुलती एक बायको? तुमची लाडकी बायको किचन मध्ये आहे ना बापा. हो बा, आता लाडकी नाही तर काय तर बा, एकुलती एकच आहे ना, मग लाडकीच आहे. कुठे गेले लेकर? कुठे गेले? आवाज नाही, काही नाही. भले वहिनी सोबत मस्के लावतात. तेच पांचट आहे माणूस. लेकर गेले आई सोबत मंदिरात. दोघी आजी गेला त्याच्या मंदिरात. 2-2 आजीनं 2-2 नातू घेऊन गेले. असं म्हणून म्हटलं शांतता दिसून राहिली. अरे बा ओ रशू, कुठे गेली माई रश्मी? आवाजच देत नाही, बोलतच नाही. अरे बापा, इथं लपून बसली का फुगल्या गालाची माई बायको? हा फुगली, आंबूस घारी सारखी फुगली बापा, टम फुगली. रश्मी, मी बाहेर चालली हो. ताई थांबा, मी पण येते. कुठे चालला तुम्ही? अगं मी येते इथून. ते चक्कीवाल्याला विचारून ते चक्की लावते का आता. फारच पागलच आहे पोरगी. चली माझ्या मागे. दरवाजा उडून घेऊन राहिली मी. आई ना मम्मी गेल्या मंदिरात. हो. काय झालं? एवढी आंबूस घारी फुगली कशी काय? हा पकोडा फुगत नाही तोल्या हातून, कधी पुरी फुगत नाही रश्मी. हा पुचुकल्या पुऱ्या करतो. हा स्वतःलाच फुगतो बिचारे, फुगतो. हा बोल नका माझ्यासोबत जास्त. फालतू मस्का नाही लावायचा मला. काय काम आहे ते सांगा. अरे बापरे, उकडता चहा. चहाचं नाव काढलं. मी देत नाही चहा करून. अजिबात चहा करत नाही मी. कॉफी करत नाही, काहीच करत नाही. म्हणूनच आठवण आली ना रश्मीची. म्हणून आले शोधत. नाहीतर का कुठं तुम्हाला माहित तरी असते का? आहे का डोक्यात की रश्मी आहे म्हणून? डोक्यात नाहीच आहे रश्मी. तेच म्हणतो ना, तेच म्हणतो. डोक्यात नाहीच आहे रश्मी. डोक्यात फक्त काम आहे, काम. अरे पागल, तू डोक्यात कशी काय? तू तर हृदयात आहे माझ्या. हा डोक्यात थोडी असणार आहे. तुझी जागा हृदयात आहे माझ्या. बस झालं आता फुल मस्का चालू आहे. बस झालं. एवढी छान मी साडी घातली, त्यात तुम्हाला दाखवले. तुम्हाला लक्षच नसते. तसंही लक्षच नसते माझ्या. नुसतं काम काम काम. फॅक्टरी अमकी मीटिंग धमकी मीटिंग. हा क्लायंट तो क्लायंट. तेवढं दिसते फक्त तुम्हाला. हो ना लेख, ते सगळे जण डोक्यातच आहेत. ये डोक्याची बाम लावून दे जरा चांगली मला, नाही तर गोडी गिडी देऊन दे. हे डायरेक्ट असे छूमंत्र झाले पाहिजेत.
फक्त रश्मीच राहिली पाहिजे हृदयात. तशी हृदयात जागा नाही बा, आपल्या मनात कोणालाच जागा नाही, फक्त रश्मीलेच. मग एवढी आंबुसगारी सारखी बायको फुगली, गमलं नाही मला. मी चाललो आलो वापस. एवढी अर्जंट मिटिंग टाकून आलो म्हटलं रश्मी, हे जर मिटिंग सक्सेस झाली असती तर 10 लाखाचा फायदा असता आपला. पण म्हटलं नाही, ते 10 लाख एका इकडे आणि बायको एका इकडे. काय म्हटलं, बायकोच नाराज असल्यावर ते 10 लाखाचं काय. मिटिंग अर्धवट सोडून आलो म्हटलं मी. काय भाड्या का तुम्ही कशाला एवढं मोठी मीटिंग सोडून आले? मग मिटिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच भेटणार होता नवीन फॅक्टरीले. पण म्हटलं नाही, ते सगळं एका इकडे. म्हटलं नाही बा, मी बायको नाराज आहे म्हटलं, माझी रश्मी खुश नाहीये, आणि मी काय इथं मिटिंग घेऊन कायचे प्रोजेक्ट आणि कायचं काय सगळं सोडून आलो मी. चाललो आलो मी घरी फक्त तुला मनवायला. म्हटलं नाही, माझी रश्मी खुश असली की माझे कामं तसेच होतात. आंबुसगारी सारखी फुगली म्हटलं, यातली हवा काढा लागेल आता, म्हणून आलो बापा धावत. कशी मॅड तुम्ही एवढी मोठी मीटिंग सोडून आले? खरंच मला डोकं नाही. घरी असले की बोलत नाही आणि मीटिंग मध्ये गेले की घरी चालले आले नाही. खोटं बोलता, खोटं बोलता. नाही बा, शपथ घाला. चप्पल. चप्पल शपथ नाही. आणि चप्पल थोडी म्हटलं, चप्पल. तुला चप्पल ऐकू आलं का? चप्पल निघालं शिन तोंडातून. जाऊ दे, ते 10,000, 10 लाख, 10 कोटी तुला पुढे तर 10 करोडही कमी आहेत. सगळ्यावर पाणी फिरतो मी. मग माझी रश्मी खुश असली की झालं झाली खुश झाली. काही खुशगीच नाही होत मी. भरपूर चमत्कार नका लावू. माहिती आहे काही मीटिंग गिटिंग नव्हती. खोटं बोलताय ना. असेच मला फसवता तुम्ही. फसवलं तर तू मला तुझ्या प्रेमात, आणि उलटा आड माझ्यावरच लावता. काय तू नाराज आहे, तुम्हाला काम सुचत नाही, काही नाही. बजाला मस्का. माहितीये कशासाठी आलते घरी? अरे यार, ते ना, ते त्या दिवशी मी तुला दिलती की नाही, ते सोळंकीची फाईल म्हटलं नव्हतं, एक कागद आहे, हा कॉन्ट्रॅक्टचा कागद आहे, दिसलाच नाही त्या फाईल मध्ये. तू ठेवला का तो उचलून? दे बरं पटकन. आता आणते. बरं झालं, नाही तर बसलीस ती गाल फुगून. का हो? हा, तुम्ही तर म्हटलं की मी राग भरलेली होती म्हणून तुम्ही मला मनवायला घरी आले, आणि तुम्ही तर तो कागद शोधायला घरी आले. मी तुला मनवायलाच घरी आलो, पण आता आलोच तर म्हटलं दे तो कागद. अच्छा ठीक आहे. मी पटकन आणते. तुम्ही त्या दिवशी तिथे म्हटलं की नाही, मी तिथंच त्या ड्रेसिंगच्या खालीच ठेवला तो. मला माहित होतं तुम्ही काही व्यवस्थित ठेवणार नाही, मलाच मागणार, म्हणून मी उचलून ठेवला. पटकन आणते. हो, जा आण लवकर. आणि रश्मी, मी काय म्हटलं, संध्याकाळी तुला वेळ असेल तर चालशील का बाहेर? चालते, पाणीपुरी खायला जाऊ. हा, चल. मग आता कागद दे पटकन, मी पटकन येतो. हो. जमलं. 10 रुपयाच्या पाणीपुरीत रश्मी खुश. आणि 2 प्लेट जर दिल्या 20ची दिली तर मग तर गाडी डायरेक्ट रुळावरून डायरेक्ट हवेतच लागते. जाय तिकडे. हे गाल फुकेल असली की मला कामं सुचत नाहीत. एक तर माझ्या वस्तू मला दिसत नाहीत, आणि हे टम व्हायला असली की मला वस्तू माझ्या दाखवून देत नाही. चला, जमलो. पण मी काय म्हणते, तुम्ही मीटिंग सोडून आलेच कशाला? तुम्ही ना खूपच करता हो. मी काही नाराज नव्हती काही तुमच्यावर. कशी आमची रश्मी खुश झाली. बायको सोबत फक्त बोलता आलं पाहिजे चांगलं. मन वगैरेचं कामच नसते हो, तशीच म्हणते ते. तुम्हाला ते टॅग जमली पाहिजे फक्त. जमत नाही, मी याव ना. मग मी कशासाठी याव? परफेक्ट शिकवतो मी तुम्हाला. बायकोले खुश ठेवायचे तोंडगे. अगं रश्मी, तुझ्या पुढे सांगितलं ना, 10 लाखाचं नुकसान काय 10 करोडचे झालं. मी काहीच नाही म्हणत. सगळी दुनिया एका इकडे, माझी रश्मी एका इकडे. चल मग येऊ मी आता तू संध्याकाळी तयार राहशील. मी येतोच. मग आपण पाणीपुरी खायला जाऊ. हो चालते. आणि जास्त घाई नका करू, काम आटपूनच या. एवढं काही अर्जंट नाही, उद्या जाता येते. बाय बाय. खूपच आहे ते खरं ना. बाई सरळ घरी आले, सांग. एवढी मोठी मीटिंग सोडून घरी आले. हे काय माझंच चुकलं. सकाळी गेले तर मी व्यवस्थित बोलली नाही ना, त्यांना करमलं नाही. त्यांना वाटलं मी नाराज आहे. किती छान. असाच तर नवरा पाहिजे होता मला, माझ्या मनाचा विचार करणारा, माझ्यासाठी सगळी दुनिया एका इकडे सारणारा. थँक्यू देवा, थँक्यू. चल लवकर कामं आटपते, संध्याकाळी आम्ही फिरायला जाणार. रश्मी आता कुठे गेले संध्याकाळचे? ते गेले तसेच बाहेर. हा, मला वाटलं ते पोरगी स्वेटर आणि ते कानाली आणि ते बांधून गेली सगळं. मी म्हटलं काही दुखती गिकतेस का, शालही होती लागे अंगावर. नाही, या थंडीच्यानं तिला तशी दुनिया बऱ्याची थंडी वाजते. गाडीवर थंडी वाजते. गाडीने गेले ते, 2 व्हीलरनं. मोठी गाडी नाही नेली, लाईना गाडीवरच गेले. मग गाडीवर थंडी वाजते म्हणून गेली सगळं बांधून. काय दुखत विकत नाही, तसेच गेले ते फिरायला. काय ते पाणीपुरी खाऊन येतो म्हणत. असं मी म्हटलं वाचे कुठे गेले. ते काही येऊ नाही वाजत. बरं, स्वयंपाक झाला असेल तर दे ना मला वाढू. हो ना, ते मोहिनी स्वयंपाकच करून राहिली. तिचं झाले की देतो ना, वाढून देतो ना. काची केली भाजी? ते हरभऱ्याची भाजी केली. कोण आणला होता बाबा हरभरा? खुडेल हरभऱ्याची कोण आणला होता? हो, ते कुसुमबाई आहे की नाही,
कुसुमबाईच्या बाबानं आणला, तिचे बाबा आलते, त्याने लय मोठा आणला, तर मला द्यायला लागे तिनं उलसा, तिच्या बाबाचा हरभरा आहे, तर ते आले पोरीच्या घरीत आणला. मी होती दारात, मी आणलं काय हो बाबा आले काय ते विचारलं, तर तीन म्हणे माझ्या बाबानं हरभरा आणला म्हणे, घ्या म्हणे करा म्हणे भाजी. म्हटलं दे माय, आमच्यात वावरात असून कोणी आणला नाही म्हटलं हरभरा भाजी खोडून काही. मग दिली तिनं, तेच भाजी करून राहिली महिनी, त्याच्या संग भाकरी. असं का? अरे हो ना, त्या दिवशी म्या रामदासले म्हटलं गड्या, हा बाय हा फवारा मारायच्या पहिले आपल्या घरी भाजी कुडून ने बरं. तर का त्याचं चालूच राहते ना, का माणसाचे तसे जीवार येते. तुम्ही काऊन ना गेले? ह मग आता भल्ला रे काम पण आहे, जातो जातो म्हणतो ना, पण हे बा घरातलं सरतच नाही. आता जाऊ दे, मारला फवारा नाही, आता काय आता फवारा मारेल भाजी आणायला होते काय? मॅनच म्हटलं तर फवारा मारायच्या पहिले खुडून आणतो जरशी भाजी. अरे माय हो, सीझन परत भाज्या असत. तुरीच्या शेंगा निघाल्या की तुरीच्या दाण्याच्या भाज्या, पतली भाजी, घड भाजी, वाटून भाजी, सगळे दाण्याची भाजी. तसंच हरभरा निघाला की झाला, हरभरा खुडून भाजी, ओल्या हरभऱ्याची पाल्याची भाजी. मग हरभरा आला की लागे दाण्याची भाजी. वावरात जे आहे त्याच्याच भाज्या. तुमच्या घरात वावराला झालं नाही होत. आता हो ना बाबा, ते बाईचं होत जाय जाणं, मला बी होते, होत नाही असं नाही, पण काय आता सांगा बरं, लेकरं दोन लेकराचं करणं हे करणं त्या करतात म्हणा. जातो ना, मी बी जात नाही का, पण या बारीनं खरं माहिती हरभऱ्याची भाजी खुडायला जायचं राहिलंच बिचार. बाबा होती नशिबात तर भेटली की नाही. आता जाऊ द्या, दुसऱ्याच्या वावरातलीच खा, आपल्या वावरातली आता जाऊ द्या. फवारा तुम्हीच मारला नसता तर मी तर सकाळी गेले असते, घेऊन आले असते. हा गोटीस घ्या तुमच्या ऐकून, मामाची काय सर करतो बा तू. नाही बाबा, कोणत्या सुनेनं सासूची सर केली? मी कुठे करू, मी करते नाही तुमच्या आईची सर. ते स्वर्गात याती पहिले उचकाय लागत असतील. पोरग अजूनही वसकणे मारते म्हणून बायकोली मानावानं किती साजरा आहे. यांनीच मला साडी गिफ्ट दिली होती, आता काय माहिती ओळखतात का पाहतेच. अरे मंदा, हा ते म्हटलं ते लिस्ट दाखव बरं पाहुण्याची. तू कुठे चालली नवीन साडी घालून? कुठंच ते चालली, तशीच घातली. कशी दिसते? चांगली दिसते. हे साडी तेच आहे ना, मी मागच्या वर्षी तुला लग्नाच्या वाढदिवसाला दिली तिथे. हा ओळखलंय ना, म्हटलं काय माहिती. तुम्ही सरप्राईज आणलं होतं ना, मी म्हटलं मला काही गिफ्ट नाही आणलं तर तुम्ही साडी आणली होती नाही. हा, तुला आवडली ना ती? सॉरी, पण खूप मस्त आहे, खूपच मस्त आहे. आता एका वर्षानंतर समजलं का? बऱ्याचशा गोष्टी उशिरा उशिरा समजतात मला, तेवढं मती मंदच आहे मी. आहेच माझं नाव मंद आहे मी, तुम्ही म्हणता ना. मग आता मंद बायकोच्या तेवढं सहनी करत जा, जरा चुका विसरून जात जा. चांगली दिसते पण साडी, पाय आरशात. तू कोणालाही विचार, मी किती आवडीने आणली होती. खूप चांगली दिसते साडी, तर चांगलीच दिसते. मी कशी दिसते? तूही चांगलीच दिसत. अशी जर खुश राहिली ना तर आणखी चांगली दिसतं मंदा तू. ते चिडचिडी, ते ॲरोगंट, ते अहमपणा, ते चांगलं नाही दिसत मंदा. त्याने उगाच त्रास होते, तुलाही त्रास, मलाही त्रास, कुटुंबात कटकट, वातावरण सगळं खराब होते, घरातलं हस्तखेळ तर राहत नाही. पाहिल्यानं त्याचे दुष्परिणाम किती होतात. सगळं चांगलं आहे मंदा. समजलं मला, सगळं चांगलंच आहे. माझंच थोडंसं हे चुकलंच, माझं खूप चुकलं नाही माझं, म्हणजे काय म्हणू मी, पापच म्हणा. तुम्ही एवढं चांगलं वागत आले माझ्यासोबत, मी नुसतं वात्रटासारखी विचित्रसारखी वागत आली सर्वांसोबतच. माझ्या घरच्यांसोबत आहे, तुमच्या घरच्यांसोबत आहे, तुमच्यासोबत आहे. पण आता मला माझ्या चुकीचं प्रायचित्त घ्यायचं आहे. तुमची साथ राहील ना जन्मभर. तू जर चांगली राहशील ना मंदा तर काहीच प्रश्न नाही. तू म्हणशील तसंच होईल सगळं. माहितीये मला, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. माझ्या सगळ्या चुका, मूर्खपणा तुम्ही पोटात घालता आणि मी नुसतं हे करत आले. पण आता बघा, तुम्हालाही चान्सही भेटणार नाही की मला काही असं हे करायचा. तुम्ही म्हणाल की किती परफेक्ट बायको भेटली. असं पाहू आता. पाहतच राहा. बरं, पहिले आता ते पाहू दे मला. ते पाहुण्याची लिस्ट कोणती आहे त्यात ना ते याची हिंगण्याचं राहिलं नाव टाकायचं. हो का? मग टाका ना तुम्ही. मला जेवढं वाटलं तेवढं. त्या दिवशी तुम्हीच तर सांगितलं, मी लिहिलं. मग तिथंच ड्रेसिंग टेबलच्या खालीच ते ड्रॉवर मध्येच ठेवली मी लिस्ट. तुम्ही लिहा ना, अजून काही विसरले असाल तर. हा बरं, तू म्हणत होती की आणखी काही सामान राहिलं तर मग दुपारी आहे मी घरी, तर जाऊन घेऊन येऊ. हो, आता म्हणजे ताईची साडीच राहिली फक्त. बाकी तर सगळं चिल्लर चाल्लर घेतलं आणि ती ऑर्डर दिली मी. ते साज असते डोहाळे जेवणाचा, पूर्ण हार वगैरे, बाजूबंद, कंबरपट्टा, ते असं साजच आहे तो पूर्ण. तर मी त्याची ऑर्डरच दिली, ते करून देतील. आपल्या सोसायटीतच खाली त्यांच्याच ओळखीतल्या त्या शिंदे काकून आहेत का, त्यांच्या ओळखीतल्या आहेत, त्यांच्याजवळ दिलं ऑर्डर. तर म्हटलं साडी घेऊन येऊ, म्हणजे कसं ब्लाऊज वगैरे ताईच्या मापाचं तर माझ्याकडे नाही आहे, एवढं मला डोक्यातही आलं नाही की त्यांच्या मापाचं ब्लाऊजचं. तर आशाताईचं म्हणणं झालं की गावातच शिवता येते, फक्त घेऊन घे साडी. ठीक आहे, करू ना. चाल ना मग, चाल. दुपारी आहे ना माझ्याकडे काम, आज घरीच आहे मी. आणखी काही असेल तर आठवण ठेव आणि घेऊन येऊ आपण. चालते. आणखी काहीच नाही? काहीच नाही. नाही असं कसं काहीच नाही? नाही, मला तर नाही आठवते, काहीच तर नाही. आता छोटं मोठं काही आलं असेल तर आणता येते ना, पाहू. काहीच नाही
म्हणजे फक्त शॉपिंग करा, खरेदी करा, साड्या घ्या, बहिणीला घ्या, तुला घ्या, आम्हाला काहीच नाही. अरे तुमचे पण कपडे घ्यायचे आहेत का? मग घ्या ना मग तुम्ही ड्रेस. नको, ड्रेस नाही पाहिजे मला.